आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये सुद्धा आज 5व्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय आणि हे मतदान होत असताना राजाभाऊ वाजे यांच्या समोर जोरजोरात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत। नाशिकमधली ही घटना आहे। भाजपा कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। राजाभाऊ वाजे ज्यावेळेस मतदानासाठी आले त्यावेळेस राजाभाऊ वाजेंसमोरच जय श्रीराम अशा जोरजोरात घोषणा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, काय घडलं यावेळेस नक्की? आज नाशिकमध्ये काही ठिकाणी असे आमने सामने आल्याच्या घटना घडलेल्या आहेत। अगदी काही वेळापूर्वी नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये भाजपचे आमदार आणि शिवसेना ठाकरे गटातले नेते आमने सामने आलेले होते। त्यांच्यात काही प्रमाणात वाद झाल्यानंतर परिस्थिती जी आहे ती तणावाची निर्माण झालेली होती आणि त्यानंतर आता नाशिकच्या बिल्लोळीमध्ये वाजे समर्थक आणि भाजप म्हणजे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आमने सामने जे आल्याचं आपल्याला बघायला एकूणच मिळालं। बिल्लोळी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये राजाभाऊ वाजे हे तिथे मतदान कशा पद्धतीने चालू आहे ते पाहण्यासाठी गेलेले होते आणि त्याच वेळेस तिथे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा जमा झाले। तिथे राजाभाऊ वाजे गेल्यानंतर त्यांनी जोरदार नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ ज्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर राजाभाऊ वाजेंची सुद्धा कार्यकर्त्यांनी वाजेंच्या समर्थनार्थ जे आहे ते घोषणाबाजी केली। एकूणच अशा पद्धतीची ही संपूर्णपणे घटना घडली आणि पोलीस तिथं होते। पोलीस आल्यानंतर हे दोन्ही जे लोक आहेत ते खरं तर आपापल्या जे कामासाठी निघून गेल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे परिस्थिती आता ती निवळलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर नाशिकमधील ही घटना आहे। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे समर्थक आणि भाजपाचे समर्थक समोरासमोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे।